जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ दुर्गुणाचा वळ पहावेना जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ दुर्गुणाचा बळ पहावेना सद्गुणाची देवा वाढो ऐसी कळ। इथे एवढे मी सगळा पसारा काढला, बॅग आवरायला घेतली आणि ही बघा घरात एवढा मेस आहे, कपडे कपडे कपडे। तर आम्ही दुबईवरून आलो, ते बॅग मी अनपॅक केले आणि फक्त मला वाटतं 8-10 दिवसच होते। 7 दिवस 7 नाही 8 तारखेला 16ला निघालो ना, आणि ते बॅग अनपॅक नाही केले तर परत पॅक केले याच्यासाठी जयपूरसाठी। आता परत ते बॅग आता हा चाललाय तर ते बॅग पॅकिंग होतात थायलंडचे, सगळा मेस आहे। आणि आम्हाला ऍक्च्युअली पहिले ना बेड एवढा हेवी नव्हता, आता एवढा हेवी झालं ना मला ओपनच नाही करायचं, तो अभिची मदत घ्यायची, पूर्ण तिकडचा पण मेस आहे। तर फटाफट आज आमचा टास्क आहे रूम क्लीन करायचं, सगळं सामान। हा पार्सल घेऊन जाऊ का मी? चला येते तू माझ्या बरोबर, बाबा सोबत येते घुमी झोपून जा त्याच्यात, झोपून जा। हा त्याच्यात झोप बॅग मध्ये मी लावून घेतो तुला, झोप। निनी कर, डोळे बंद कर, क्लोज युअर आईज, क्लोज युअर आईज, क्लोज युअर आईज। हा दीदीला बरं अगं छी। सो मुलींना आता उचलून घ्यायला लागतं, म्हणून मी विचार केला की लवलॅबचं रॉयल बेबी कॅरियर मागू, जेणेकरून उचलून नाही घ्यावं लागणार। आणि हे 4 वेने यूज करू शकतो, फ्रंटला, बॅकला, बाजूला, दोन्ही साईडला असं पण यूज करू शकतो। आणि खूप चट्टी आहे। हे जे दिलेलं आहे हे कुशन, पॅडेड कुशन, हे खूप सॉफ्ट आहे आणि सगळं छान आहे। इकडे बघा तुम्हाला ॲडजस्टेबल हे दिलं आहे, मागे वेलक्रो विथ बेल्ट दिलेला आहे, जे की लॉक केलेलं म्हणजे तुम्हाला पूर्णपणे सेफ्टी मिळेल त्याच्याने, आणि खूप छान आहे। मी तुम्हाला आता ज्ञानाला बसवून दाखवतो इकडे, बघा किती सेफ आणि कम्फर्टेबल आहे। एक असं पण बसवू शकतो आणि उलटा पण बसवू शकतो की फ्रंटला फेस असेल असं, आणि सेफ्टी बघा किती आहे, पूर्णपणे सेफ्टी आहे। आणि तिला पण काय त्रास नाही। साऊ काकीकडे बघ, तिला पण त्रास नाही आणि मला पण काय एवढं लोड नाही येते, काय नाही येते, कारण की पूर्ण लोड सेपरेट होतोय सगळं। मज्जा आली सावी। आणि आपण असं वॉक करू शकतो, डान्स करू। से हाय नानू, हाय 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 बोल, हाय तर बोल। नाही मूड मध्ये नाही। सो कुठे निघालेलो होता, मी तयारी करून झटपट निघालेलो आहोत एका कोणाला भेटायला, कोणतरी स्पेशल गेस्ट ज्यांना खूप टाइम पासून भेटायचं होतं, सो त्यांना भेटणार आहोत आम्ही। खूप टाइम पासून पेंडिंग होतं, वेगळ्याच ह्याच्यात भेटतोय, कधीपासून भेटायचं चाललंय। सो आम्ही निघालेलो आहोत बाहेर। बाय बाय कर, बाय 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 कर, चल। सो आम्ही निघालेलो आहोत बाहेर, फाल्गुनी येते खाली, आणि आम्ही भेटायला चाललेलो आहोत अशा स्पेशल गेस्टला की खूप दिवसापासून आमचं चाललेलं भेटायचं, पण ती पण बिझी आहे आणि तिची पूर्ण फॅमिली बिझी आहे आणि आम्ही पण बिझी आहोत या सगळ्या ह्याच्यामध्ये। पण आजचं औचित्य साधून आम्ही पण असा विचार केला की आज भेटूच या, कारण की याचं औचित्य पण खूप छान आहे आणि त्या गोष्टीची आम्हाला पण आतुरतेने वाट होती की आज गोष्ट होणार आहे। बघूया, चला। सो गाडी बघून तुम्हाला कळालं असेल की आम्हाला घ्यायला आलेले आहेत नव्यांजल मॅडम, आणि आले कुठे गेले बबल्या। आम्ही निघालो, सनी दादाचं हॉस्पिटल असल्यामुळे त्याला काय जमलं नाही, सनी दादाचं हॉस्पिटल असल्यामुळे त्याला काही यायला नाही जमणार। आणि ही बघा ही आतमध्ये आल्या झोपली आहे गाडीतच, आणि फाल्गुनी ॲज युजल लवकर येणार आहे आज पण। चला,
सो सगळ्यांना तुम्हाला माहितीच आहे की अभुनी आणि नव्यांजलनी एक टूर काढली आहे. जी पहिली टूर होती ती थायलंडची होती आणि तिची बुकिंग क्लोज झालेली आहे. आता आपली जी नवीन टूर आहे 18 मार्च ते 23 मार्चला काश्मीरला चाललेलो आहोत आपण आपल्या यूट्यूब फॅमिली आणि इंस्टाग्राम फॅमिली मेंबर्सला घेऊन. सो तुम्ही पण अजून पण बुक नसेल केले तर इकडे नंबर आहे, जाऊन व्हॉट्सअप करा आणि तुमची सीट आत्ताच रिझर्व करून घ्या. कारण की ऑलरेडी सीट बुक झालेले आहेत. जी फेब्रुवारीला ठेवणार होतो आपण पुढच्या महिन्यात ठेवले, कारण की ज्यांनी फेब्रुवारीला बुकिंग केलेली त्यांचं म्हणणं होतं की आम्हाला मार्चमध्ये करा, कारण की त्यांचे खूप सारे अजून मेंबर्स वाढणार आहेत. त्यामुळे तुम्ही जर अजून बुक नसेल केली तर करा. तुम्हाला याच्यामध्ये एअरफेअर डायरेक्ट एअरफेअर मिळणार आहे, त्याच्यानंतर 3 स्टार हॉटेल मिळणार आहे आणि मीलमध्ये ऑल मील इन्क्लुडेड आहेत. म्हणजे ब्रेकफास्ट लंच डिनर हे तुम्हाला तिन्ही पण मिळणार आहे. तुम्हाला काहीच नाही करायचं, फक्त एअरपोर्ट टू एअरपोर्ट आमच्या बरोबर सगळं तुम्हाला मिळणार आहे. फक्त तुमचे जे पर्सनल एक्सपेन्सेस आहेत ते तुम्हाला करायचे आहेत, बाकी टूरमध्ये काही एक रुपयाचे करायचं नाही. आणि या वातावरणात तुम्हाला गंडोला राईड पण करायला मिळेल. म्हणजे फेब्रुवारीला थोडे मुश्किल होतं पण मार्चला मिळणार आहे. आणि गंडोला राईडचे खूप लोकांनी क्वेश्चन्स पण केले. गंडोला राईड कंपल्सरी नाही आहे, ज्याला करायचं त्यांनी करायचं, ज्याला नाही करायचं त्यांनी नाही पण करू शकता. पण आपण तिकडे जाणार आहोत गुलमर्गला, सो तुम्ही गंडोला राईड पण करू शकता. मजा येणार आहे. काय म्हणताय? मजाच येणार आहे का? माझ्यासाठी पण फर्स्ट एक्सपिरियन्स असणार आहे. म्हणजे दरवेळेस एकतर आपण असतो, अभुनी आणि नव्यांजल असतात किंवा आमचं फॅमिली असते, पण ह्या वेळेस आपण सगळे असणार आहोत आणि तुमच्या बरोबर नवीन जागा एक्सप्लोर करायला मिळते. मग अजून काय पाहिजे ना. सो धमाल असणार आहे. सो लवकरात लवकर आम्हाला कॉन्टॅक्ट करा त्या व्हॉट्सअप नंबरवरती. व्हॉट्सअप नंबर आहे, खूप लोकांचा असा इश्यू येतो की नंबर बंद येत आहे, पण तो नंबर व्हॉट्सअपचा आहे. सो तुम्हाला व्हॉट्सअप वरती मेसेज करायचा आहे, तर तिकडे तुम्हाला सगळे काही डिटेल्स मिळतील. सो नक्की करा. आणि नंबर बंद ठेवायचं कारण पण असं आहे की तो नंबर माझ्याकडे आहे आणि त्याच्यावर आहे ना दिवसातून 100 कॉल येत होते. त्यामुळे मी बंद केला तो नंबर. की काय होतं ना, फक्त कॉल कशासाठी, एन्क्वायरीला पण येत होते, पण बाकीच्या पण गोष्टी, ज्ञाना कशी आहे, तुम्ही कुठे राहता आणि ह्या गोष्टी सगळ्या, म्हणून ते थोडंसं निग्लेक्ट करण्यासाठी ते बंद केलं. आणि इमर्जन्सी व्हॉट्सअप कॉल तर आहेच, तुम्ही कधीही करू शकता तुम्हाला काही क्वेरी असेल तर. सो पुण्यावाल्यांना एक सुवर्ण संधी आहे की पुण्यावरून जे लोक येणार आहेत ते पुण्यावरून खूप सारे बुकिंग्स आहेत. त्यामुळे पुण्यावरून येता वेळेस तुम्हाला ग्रुपनी यायला मिळेल आणि तुम्हाला ट्रॅव्हलिंग चार्जेस पण तुमचे पूर्ण डिवायडेशन होणार आहे. सो बुक करा आत्ताच या नंबरवर. सो फायनली आम्ही पोचलेलो आहोत आफ्टर 2, 3, 4, 5, 6 आवर्स नंतर अंधेरीला. 3 तासानंतर आणि एक छोटासा टर्न फक्त चुकलो, छोटासा. त्याच्यासाठी आम्हाला 10-15 मिनिटं. गाडीत बघा काय केलं ह्यांनी माझ्या गाडीला ह्यांची गाडी समजली आणि वॉर्डरोब भरून टाकलाय. असंच असतं आमचं. आणि 1 मिनिट हिला घे. हॅलो तुमच्याच मूवीच्या आम्ही आलेलो आहोत मायराच्या मूवीच्या प्रीमियरला, जे की मुक्काम पोस्ट देवाचं घर आहे. आणि सगळे सेलिब्रिटी इकडे, म्हणजे आम्हाला लिफ्टमध्येच सर पण भेटले आणि चालू झालेलं आता. म्हणजे अजून प्रीमियर चालू नाही झाला, आता पब्लिक येते आहे हळूहळू आणि बघूया पुढे कसं काय. हॅलो. सो आम्हाला दादा भेटले. दादा म्हणजे कोलिवूड प्रोडक्शन असेल, जे मायराचं पहिलं सॉन्ग होतं देवाचं, काय नाव होतं त्याचं, लाडका देव आई आणि
आणि दादांचे सगळे सॉंग आहेत की मला कोळीवर त्यांचं चॅनल आहे यूट्यूबवर किंवा प्रवीण कोळी जरी टाकलं तरी तुम्हाला यूट्यूबवर लगेच सर्च होईल, जाऊन बघा नक्कीच. आणि सॉंग खूप छान असतात, आम्हाला ते खूप आवडतं. आणि आत्ताचे जे लेटेस्ट सॉंग आहेत ते तुम्ही ध्रुवन त्याच्यासोबतचे पण खूप छान छान सॉंग केले. थँक्यू. ज्याने मराठी इंडस्ट्रीमध्ये आमच्या मराठीचं नाव गाजवलं आहे. क्रेटेक्स भाऊ तुमच्यासोबत आहे, तांबडी चांबडी लागा. आम्ही खूप प्राऊड फील करतो की तू आमचं नाव मराठीचं इंटरनॅशनल याच्यामध्ये पोहोचवलं. नक्कीच एक कुठला तरी शो असेल तर मी जाम फॉलो करतो. आणि आम्ही याच्या जेव्हा तांबडी तांबडी ऐकलं ना आम्ही अक्षरशः म्हटलं की काही मराठीमध्ये आता US टूर आहे 2 दिवसांनी US टूर आहे. आमचा गणूबाळ, ओय गणूबाळ. तू आहे ना चांद झाली आहे, चांद म्हणता ना कधीतरी उगवतो तो वाला चांद. ए माझ्याकडे पण एक आहे, म्हणजे मी हा फेज समजू शकतो आता. फोटो काढतो ये पटकन ओके. गेली घाला. दर्शन घ्या पुढे वाचला. आणि मंगेश देसाई साहिल मोशन आर्ट्स प्रस्तुत हा सिनेमा किमाया प्रोडक्शन, महेश कुमार जायस्वाल आणि कीर्ती जायस्वाल यांची निर्मिती आणि स्वरूप स्टुडिओज म्हणजेच सचिन नारकर, विकास पवार हे सहनिर्माते आहेत. प्लीज सगळे कास्ट अँड क्रू HOD पटकन या. काय देतो नानू? आमचे प्रेझेंटर मंगेश देसाई सर. नानू हे बघ काय. आणि अजून कोणाची नावं राहिली असेल तर प्लीज मला माफ करा. थँक्यू. मी तुमचा फार वेळ घेणार नाही, आपण पिक्चर पटकन सुरू करूया. थँक्यू. तुमच्या मर्गीला फोन उठला भाडे न तिथे ती पोरगी बुडत बुडत बघायचं सोडून तिथे ढोल वाजवत बसला दुखरानो. लवकर पडे निघायचं नाही का? काय आहे पोरी कुठे चालली?
काही चिखलात जायला लागली तर चिसा सोडते कुत्र्याचे पिल्लू. इधर आओ बेटी रानी. जिजा आहे की मायरा आहे, कोण आहे? आता कोण आहे सध्या? आणि पत्र पोचलं. नमस्कार. एडीसीटी कॅट आणि साहिल मोशन आर्ट्स प्रस्तुत आणि किमया प्रोडक्शन निर्मित मुक्काम पोस्ट देवाचं घर या चित्रपटाच्या स्पेशल स्क्रीनिंग साठी तुम्ही सगळे आलात, त्याबद्दल मी तुमचं मनापासून आभार मानतो. महेश सरांचे मनापासून आभार मानतो, नालूबाईंचे मनापासून आभार मानतो. आणि तेव्हा आपल्या वडिलांच्या हृदयाची आपली नाळ जोडलेली असते. पण नेहमी एक गोष्ट लक्षात आलेली की वडिलांचे कष्ट कधी आपल्याला दिसत नाहीत आणि नेहमी आपल्याला वडिलांच्या चुकाच दिसतात. हा जेव्हा सिनेमा मी पूर्ण बघितला तेव्हा एक गोष्ट लक्षात आली. आज हळूहळू नातेसंबंध आयसोलेटेड होत चालले. वेगळा विषय असलेला सिनेमा तुमच्यासमोरून घेऊन येण्याचं मी धाडस केलं आणि तुम्ही बघितलं असेल मायराचा अभिनय. हे मराठी भविष्य आहे चित्रपट सृष्टीचं आणि याला आपण सगळ्यांनी सपोर्ट केला पाहिजे. महेश सर सुद्धा नेहमी वेगळं काम करत आलेत, नेहमी लोकांसमोर वेगवेगळी भूमिका मांडत आलेत. म्हणून माझी खूप मनापासून इच्छा होती की महेश सरांनी येऊन हा सिनेमा बघावा. आणि सर मी तुमचे मनापासून आभार यासाठी मानतो की महेश सर सिनेमा बघायला आले म्हणजे सिनेमा लोकांपर्यंत पोहोचला. महेश सर इंटरव्हलच्या नंतर सिनेमा बघायला थांबले म्हणजे सिनेमा लोकांना आवडणार 100%. धन्यवाद. धन्यवाद मंगेश, मला इथे बोलवलंस. खूप गोड एक छान कसं हार्ट टचिंग, माझं थोडंसं मी शब्दांसाठी शोधतो, हृदयस्पर्शी सिनेमा आहे आणि अप्रतिम कामं सगळ्यांची आणि जेन्युइन प्युअर सिनेमा आहे. आणि मला बोलवलंस, मला खूप बरं वाटलं. आणि माझी सगळ्यांना विनंती आहे की हेच जे आज एक गोड सिनेमा बनेला, हे लोकांना सांगितलं आम्ही गोड सिनेमा बघितला आणि खूप जेन्युइन केलेला सिनेमा आहे आणि तो भरपूर चालावा अशा माझ्या शुभेच्छा आहेत. धन्यवाद. आणि ही दोन्ही मुली मायरा आणि मला तुझं नाव माहिती नाही स्फुर्वा, दोघींनी इतकं गोड काम केलंय. आणि म्हणजे नॉर्मली आपण लहान मुलांचे सिनेमा बघतो, मुलं जराशी आगाऊ कामं करतात, पण इतकं नॅचरल काम केलं दोघींनी. म्हणजे खऱ्या अर्थाने मुलांनी असंच वागावं अशी आपली इच्छा असते, तसं काम केलं गोड. आणि डिरेक्टरचं विशेष कौतुक, कारण सगळ्यांकडनं कामं करून घेणं. आणि बरेचसे लोक मला वाटतं पहिल्यांदा कॅमेरा फेस केलेले होते आणि तरी कुठे अतिरेक नाही, कुठे खूप छान. धन्यवाद. मस्त रडवलं. सर कसा वाटला? मस्त, खरंच मस्त. आणि मायरा तर एकदमच मस्त. ऑल द बेस्ट. थँक्यू. स्पीचलेस, म्हणजे त्या माझी मुलगी म्हणून नाही, पण ती जे काही करते स्क्रीनवरती आणि त्याची पोचपावती आज जी प्रेक्षकांनी दिली, जे आज सिनेमा बघायला आले होते तुम्ही म्हणा, ती जी पोचपावती मिळाल्यासाठी एक आई वडील म्हणून आम्ही खरं स्वतःला खूप भाग्यवान म्हणतो की अशी काहीतरी त्यावेळी मुलगी आपल्या
आपण आम्ही तर तेच सांगितलं की हा सिनेमा तू बघण्यापेक्षा आमचे जे रिॲक्शन बघितशील त्याच्यावरूनच कळेल तुला की फर्स्ट कट बघितला होता. कारण मला सांगायला आवडेल की जेवढे पण रडायचे सीन होते ती नॅचरल रडली आहे. ऑल द बेस्ट तुम्हाला पण आणि थँक्यू आम्हाला इन्व्हाइट केलं. मुक्काम पोस्ट देवाचं घर, मुक्काम पोस्ट देवाचं घर या मूवी प्रीमियरला आम्ही आलेलो आणि आम्ही मूवी बघितला सुद्धा पूर्ण. मायरा म्हणजे म्हणतात ना की खरंच यार ह्या मुलीला देवाचं काहीतरी वेगळं वरदान आहे. प्रत्येक एक सिच्युएशनला प्रत्येक एक्सप्रेशन तिचे वेगवेगळे होते. खूपच सुंदर ऍक्टिंग आहे आणि मूवीची स्टोरी लाईन पण खूप अमेझिंग आहे. म्हणजे इमोशनल आहे आणि वेगळीच स्टोरी लाईन आहे, थोडेफार हार्ट टचिंग सुद्धा आहे. तर पर्सनली आम्हाला तर खूप आवडले, इमोशनल आहे. म्हणजे आम्ही मायराला पर्सनली ओळखतो म्हणून नाही सांगणार तुम्हाला की मूवी बघायला जा, पण त्याच्या मागचं त्यांची जी स्टोरी लाईन आहे आणि त्याच्यातलं जे फाल्गुनी जशी म्हटली की हार्ट टचिंग आहे ते आहे. एक बाप आणि एक मुलगी त्यांच्यामधलं एक नातं त्याच्यामध्ये दाखवलेलं आहे. आणि कसं असतं ज्याला बाप आहे त्यांनी कसं वागावं, ज्याला बाप नाही आहे त्यांच्यासाठी पण काही काही मेसेज आहेत सगळ्यांसाठी. सो आम्ही जेन्युअनली तुम्हाला पण अप्रोच करू की आम्ही तर जाणार होतो 31 जानेवारीला सगळ्या पूर्ण फॅमिली आणि फ्रेंड्सला घेऊन. तुम्ही पण तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्सला घेऊन जा 31 जानेवारीला सिनेमागृहामध्ये जवळपास कोणत्याही. मला वाटतं बुक माय शोवर तिकीट्स अवेलेबल असतील, पण तुम्ही आत्ताच बुक करून ठेवा कारण हा सुपर डुपर हिट मूवी होणार आहे. खूप मराठी मूवीज नंतर हा मूवी आलेला आहे की जो सुपर डुपर हिट होणार आहे असं आम्हाला वाटतंय. कारण की खूप छान आणि आमचे अहोभाग्य समजायचं की आमच्या ब्लॉगमध्ये रंजिताताई आलेल्या आहेत. रंजिताताईचं म्हणजे क्रेझी फूड रंजिता, फ्लाय विथ रंजिता. हा आणि ताईचं मी तुझं अजून भरपूर आहे. आमच्याकडे युट्यूब आमच्याकडे घरी आहे पूर्ण आणि आता दुसरं घर घेतलेलं आहे दुबईला असं सांगू शकतो मी. कारण की दुबईच्या 3-4 ट्रिप मला वाटतं चाललेल्या आणि खूप छान अशा ट्रिप आता रात्री व्हिएतनामवरून आली आहे. उद्या सकाळी की संध्याकाळी परत थायलंडला चालली आहे. अशीच उडत राहू दे आम्हाला वाटतं. आम्हाला पण घेऊन आम्हाला पण एकदा घेऊन जाऊ द्या. सगळ्यांनाच घेऊन फिरायचं. येस नक्की फिरूया. सो आम्ही तुम्हाला आव्हान करत आहोत की तुम्हीही मुक्काम पोस्ट देवाचं घर हे मूवी बघायला 31 जानेवारीला विसरू नका जवळच्या सिनेमागृहामध्ये. चल जसं पार्किंगमध्ये आलं ड्रायव्हर आमचा रेडी आहे आम्हाला घ्यायला. ड्रायव्हर आधीच आला आणि सगळ्या गाडी रेडी केली आहे. हे भारी केलं रे महाराजांचं, मी बघितलं नाही. हो कधीच केले नाही, मी पहिल्यांदा पाहिलं. पण जुने येते
क्षणभर हे थांबले हरवले हे मन रे, क्षणभर हे थांबले हरवले हे मन रे. अभि फाल्गुनी तुमच्यामुळेच बनले अभुनी, अभि फाल्गुनी तुमच्यामुळेच बनले अभुनी.